रामकृष्ण हरी मैत्रिणो, आज भोगीच्या तुम्हाला खूप खूप माझ्या मैत्रिणीला सखींना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या पूर्ण यूट्यूब परिवाराला भी खूप शुभेच्छा भोगीच्या. आज बघा, आज आपण भोगीची भाजी करणार आहे. मी आधी तुम्हाला वाटण दाखवणार आहे की त्याला मी काय काय काढलं आहे वाटायला ते दाखवणार आहे. आता इकडं आपण तव्यात तेल वतलेलं आहे. तवा आपला तापलेला आहे. हो का, कांदा घेतलेला आहे, कांदा एक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली, खोबरं घेतले, थोडेसे शेंगदाणे आणि थोडा लसूण आणि 1 इंचचा आल्याचा तुकडा एवढं मी घेतलेलं आहे. आता हे आपण पूर्ण असं परतून घेऊया. आणि एवढी छान भाजी लागते ना मैत्रिणींनो, खूप छान लागते. तुम्ही आहे ना अशा पद्धतीने करून बघा. आणि कसं आहे आणि खूप चवदार लागते, खूप टेस्टी लागते ही भाजी आजची. आणि तसं म्हणायला सगळ्यांच्याच घरी असतीच भाजी असती, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आणि आज भोगी म्हणल्यावर म्हणजे एक प्रत्येक स्त्रीला खूप उत्सुकता असते की आज भोगी, उद्या संक्रांत, म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो. आता हे का आपलं वाटण पूर्ण परतून झालेलं आहे. मी ते वाटून बी घेतलं आहे. इकडं कुकर तापाय ठेवलेला आहे, कुकर तापला आहे. आता आपण त्याच्यात जिरी आणि मोहरी टाकूया, दोन्ही मिक्स आहे, ती टाकून देऊया. तेल जरा तापतं आहे तोपर्यंत आपण इकडं पातेल्यात पाणी घेतलं आहे. हे का शेंगदाणे आणि त्या घेवड्या शेंगा आहे. वांगं घेतलेलं आहे मी एक चिरून मोठं, उभ्या खापा केल्यात. इथं एक छोटा बटाटा घेतला आहे, त्याची बी साल काढून काप करून घेतलेले आहेत. तुरमुड्याच्या शेंगा आहेत. वल्ला वाटाणा टाकला आहे मी आत्ता. हरभरा टाकला. आणि हो का हा पावटा आहे आपला, तो बी मी टाकला आहे. आणि इथं अर्धी वाटी गाजर घेतलेलं आहे. आता हे आपण पूर्ण याच्यात धुवून घेऊया. तुम्ही कशी भाजी करता ते बी मला सांगा मैत्रिणींनो. आणि खरंच तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा. हे बघा मोहरी जिरे आपण टाकून देऊ. आता आपलं तेल तापलेलं आहे आणि लगेच आपण वाटण बी टाकून देऊया. ते बी पूर्ण असं परतून घेऊया. आणि त्याच्याबरोबरच आपण एक टॅमॅटो चिरलेला आहे, तो बी टाकून देऊया. सुके मसाले टाकते मी, धना पावडर, मटण मसाला एक चमचा आहे. आणि आता थोडीशी हळद टाकते. आणि आपला खायचा घरचा मसाला आहे, तो तिखट आहे त्याच्यामुळं मापातच टाकते. माझ्याकडे जेवढे मसाले आहे मी तेवढे टाकले. आता प्रत्येकीच ज्यांच्या असेल त्यांनी तशा पद्धतीने टाकू शकता. हे बघा आता हे मी पूर्ण हलवून घेते. आणि याच्यात थोडासा काळा मसाला आहे कोल्हापुरी, तो बी टाकते. अगदी अर्ध्या चमच्याचंच माप टाकले, जास्त नाही टाकलं. आता हे पूर्ण वाटण आपण परतून घेऊ, कारण की त्याच्यात टॅमॅटो वगैरे टाकलेला आहे मी. ते बी आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे बघा, असं मस्तपैकी कलर येतोपर्यंत परतायचं आहे. आणि भाजी मी कुकरला का लावणार आहे, कारण की ही भाजी कुकरमध्ये लावून एवढी छान होती की आपल्याला 4 वेळा बघायला नाही लागत, चाफायला नाही लागत शिजली का, कोणतं कच्चं राहिलं आहे. याच्यात पूर्णपणे भाज्या अगदी व्यवस्थित शिजतात. आणि एवढे छान लागते ना ही भाजी, अगदी झाकण काढायला नको आणि उघडायला नको. 3 शिट्ट्या करायच्या, आपली भाजी रेडी होती. आता मी ही पूर्ण हलवून घेते, कारण की पातेल्यात मला थोडं राहिलेलं आहे, मी ते बाजूला ठेवून देणार आहे, कारण की जास्तच झालं आहे. घरात खायला फक्त 4च माणसं आहे. आणि हो का आता मस्तपैकी त्याच्यावर आपण हावरी मी टाकते बघा, किती छान अगदी हावरी बिवरी असलेली, त्याच्यात अगदी चव अगदी अप्रतिम उतरती. आणि ही कोथिंबीर मी टाकून दिली आता वरून. वाटणातसुद्धा वाटली मी कोथिंबीर भरपूर. चवेपुरतं मीठ टाकते बघा. आणि आता पूर्ण ते हलवून घेते.
आणि आपल्याला जेवढं पाणी लागतं ना तेवढंच टाकायचं त्याच्यात, अगदी मापात. आणि हा किचन किंग मसाला आहे तो थोडासा टाकते, कारण की मस्त चव येते त्याने. आता आपण झाकण लावून घेऊया आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊया. आणि आता भाजीची तयारी करूया. बघा, कढई तापलेली आहे, तेल बी तापलेलं आहे. मिरच्या मी एकदम सोप्या पद्धतीने तोडून टाकणार आहे, चिरणार नाही आहे. तेल आपलं भरपूर कडक तापलेलं आहे, त्याच्यामुळं मी आता मिरच्या पटापट तोडून टाकते. हो का, मिरच्या परतून झालेल्या आहे. आता ना भाजी व्यवस्थित चांगली धुतलेली आहे मी, तरी अजून एकदा अशी हो का पिळून घेते पूर्ण, कारण की शेतातली भाजी आहे ना, मग त्याला माती वगैरे असती, माती लागती. आता ती आपण पूर्ण अशी हलवून घेऊया. एवढी छान आजची मेथीची भाजी बी एकदम चवदार, एक वेगळीच चव लागते. चवेपुरतं मीठ टाकूया आपण, कारण की आपली भाजी उगाच थोडीशी होणार आहे शिजून. आणि हो का, मी परत त्याच्यावर बी हावरी तीळ पेरते, खूप छान. आणि हा आबडधोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूट. आता मेथीची भाजी ही सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळं काय एवढं सांगायची गरज नाही. पण कुणी बारीक मिरच्या चिरून करतं, कुणी वाटून घालतं, म्हणजे प्रत्येकाची पद्धत खूप वेगळी आहे. मी अशा पद्धतीने बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपला कुकर आता गार झालेला आहे. आता आपण ही भाजी मी तुम्हाला काढून दाखवते. आणि नक्कीच माझा व्हिडिओ बघा तुम्ही मैत्रिणींनो, मला माहिती आहे तुम्ही बघताय. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की आजच्या भाज्या कशा झाल्यात. अगदी भरपूर भाजी झाली बघा, याच्यातली बी शिल्लक राहीन एवढी भाजी झाली. बघा किती छान दिसती, आपल्याला हवी अशीच. आणि आता त्याच्याबरोबर ही मेथीची भाजी. आता नंतर भाकरी करायची, त्याच्यावर बी मस्तपैकी हावरी तीळ पेरायचं. हो का, कोथिंबीर टाकते आणि छानपैकी आपल्याला देवाला निवेद दाखवायचं. याच्यावर बी मी हावरी तीळ मस्त पेरते, कारण की आधी बी टाकलं होतं. चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन बाय.